12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भाजप आणि महायुतीनं निर्णायक विजय मिळवला तरी ठाकरे गटाला जिल्हा परिषदेत एकही जागा जिंकता आलेली नाही। त्यामुळे आजवरचा हा त्यांचा सर्वात मानहानिकारक पराभव ठरला असून ग्रामीण भागातील जनतेनं ठाकरे गटाला स्पष्ट नाकारलं हे या निकालातून स्पष्ट झालंय। त्यामुळे उद्धव ठाकरेंचं राजकारण संपलं का? ठाकरेंच्या हाराकिरी मागची नेमकी काय कारण आहेत पाहूया। जिल्हा परिषदेत ठाकरे शून्यावर आउट। ग्रामीण जनतेनं ठाकरेंना नाकारलं। उबाठा गटाचा मानहानिकारक पराभव। उबाठा गटाला जिल्हा परिषदेत एकही जागा जिंकता आली नाही, तर पंचायत समितीतही त्यांची कामगिरी अत्यंत निराशाजनकच राहिली आहे। जिल्हा परिषदेत ठाकरेंना भोपळा फोडता आला नाही। उबाठा गटाचा मानहानिकारक पराभव झाल्यानं उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं अस्तित्वच संपलंय का, असा सवाल उपस्थित होतो। दुसरीकडे या निवडणुकीत भाजप राज्यातील नंबर 1 चा पक्ष ठरला, त्यामुळे भाजपची ग्रामीण भागातील पकड किती खोलवर रुजली आहे हे निकालातून स्पष्ट झालंय। राज्यातील 12 जिल्हा परिषदांपैकी 7 जिल्हा परिषदांवर भाजपनं वर्चस्व मिळवलंय। शिवसेनेला 2 जिल्हा परिषदांमध्ये सत्ता मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेसलाही 2 जिल्हा परिषदांमध्ये यश मिळालं। काँग्रेसनं एका ठिकाणी सत्ता मिळवली, मात्र उबाठा गटाला जिल्हा परिषदेत साधं खातंही उघडता आलेलं नाही। ठाकरेंच्या पक्षाच्या सुमार कामगिरीची कारणं काय आहेत पाहूया। उबाठा गटाच्या वरिष्ठ नेतृत्वाची निष्क्रियता। उद्धव ठाकरेंचा एकही मोठा दौरा नाही। उबाठाच्या एकाही बड्या नेत्यानं निवडणुकीत सक्रिय प्रचार केला नाही। कार्यकर्त्यांना बळ दिलं नाही। ग्रामीण भागातील जनतेनं म्हणूनच ठाकरेंना नाकारलं। त्यामुळे महापालिका, जिल्हा परिषदा आणि विधानसभेतील ठाकरे सेनेची कार्यपद्धती पाहता ठाकरे सेना आता फक्त मुंबईपुरती मर्यादित राहिली आहे का, असा सवाल उपस्थित केला जातोय। दुसरीकडे गावागावात ठाकरेंकडे उरलेले शिवसैनिक शिंदे आपल्याकडे वळवण्यासाठी पायाला भिंगरी लावून काम करत असल्याचं दिसलंय। बाळासाहेबांनी दिलेल्या गाव तिथं शाखा या घोषणेचा विसर बहुतेक उद्धव ठाकरेंनाच पडल्याचं दिसतंय। त्यामुळेच घरच्या चौकटीत बसून सुरू असलेलं ठाकरेंचं राजकारण कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी गावोगावी दौरे न करणं, कार्यकर्त्यांसाठी उपलब्ध नसणं, या सगळ्याचा परिपाक जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये दिसून आलाय। याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही विरोधकांच्या पराभवाचं नेमकं कारण काय हे सांगितलंय। महाविकास आघाडी फारशी कुठे दिसत नाहीये आणि खरं म्हणजे आम्हाला फारसं काही करण्याची गरज नाही। रोज सकाळी 9 वाजता त्यांचे प्रवक्ते जे स्टेटमेंट्स देतात त्यामुळे आम्हाला निश्चित मोठा फायदा होतो। त्यामुळे आम्हाला फार काही करण्याची आवश्यकता पडत नाही। रोज त्यांची मतं कमी करण्याचं काम हे त्यांच्याच माध्यमातून होतं आणि आपणही लोक त्या ज्या काही त्यांचे जे काही स्टेटमेंट्स असतात की ज्याला कुठलाही अर्थ नसतो, ज्याला कुठलीही सत्यता नसते, ज्याला कुठलंही बेसिस नसतं, याला इतकी व्यापक प्रसिद्धी देता की त्यामुळे उलट आमचंच काम होतं आणि लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास रोज कमी होत जातो। मुंबई महानगरपालिका निवडणुकीत 20 वर्षांनी एकत्र आलेले ठाकरे बंधू, त्यानिमित्तानं एकत्र आलेली दोन्ही कुटुंब, मराठी मनाला घातलेली साध, असं बरंच काही ठाकरेंनी केलं। पण शेवटी ठाकरे बंधूंना 100ही गाठता आली नाही आणि देशाच्या आर्थिक राजधानीची तब्बल 74,000 कोटींची मुंबई महानगरपालिका ठाकरेंच्या हातून निसटली। त्यामुळेच ठाकरेंना राजकारणात टिकून राहायचं असेल तर आगामी काळात घराच्या चौकटीबद्ध राजकारणातून बाहेर पडावंच लागेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।